नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई-KYCची जी काही सुविधा आहे, ही सुविधा आता पोर्टलवर उपलब्ध झालेली आहे. तर आपणास यायची आहे ladkibaheen.maharashtra.gov.in या वेबसाईटवर. येथे आल्याच्यानंतर आपण येथे पाहू शकतात की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी ई-KYC प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करावे. तर आपणास येथे क्लिक करायचे आहे. येथे क्लिक केल्याच्यानंतर त्या लाभार्थी महिलेचा आधार कार्ड क्रमांक आपणास येथे टाकायचा आहे. त्यानंतर हा कॅप्चा येथे टाकायचा आहे. त्यानंतर खाली आधार प्रमाणीकरणासाठी संमती, तर हे आपण एकदा वाचून घ्या. त्यानंतर मी सहमत आहे याच्यावर येथे क्लिक करायचे आहे आणि OTP पाठवा याच्यावर येथे क्लिक करून घ्यायचे आहे. तर येथे आपणास एररसुद्धा येऊ शकतो की अनेबल टू सेंड OTP, तर आपणास परत येथे प्रयत्न हा करून पाहायचा आहे. त्यानंतर आधारला जो काही मोबाईल नंबर लिंक आहे त्यावर 6 अंकी OTP येईल. जर आपणास आधारला जर मोबाईल नंबर लिंक नसेल तर आपणास OTP हा यायचा नाही. तर OTP आलेला आहे, तो मी इथे टाकलेला आहे आणि सबमिट करा याच्यावर इथे क्लिक करायचे आहे. त्यानंतर आपणास परत त्या पोर्टलकडे रिडायरेक्ट केले जाईल. त्यानंतर आपणास येथे पाहू शकतात की ई-KYC मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. तर त्यानंतर आपणास यामध्ये काय करायचे आहे, वडिलाचे किंवा पतीचा आधार कार्ड क्रमांक आपणास यामध्ये टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर हा जो काही कॅप्चा दिसत आहे, हा कॅप्चा आपणास इथे टाकायचा आहे. त्यानंतर आधार प्रमाणीकरणासाठी संमती ह्या एकदा आपण वाचून घ्या. त्यानंतर मी सहमत आहे याच्यावर क्लिक करायचे आहे आणि OTP पाठवा याच्यावर क्लिक करायचे आहे. खाली आपण इथे वॉर्निंगसुद्धा पाहू शकतात की ई-KYC प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तुमच्या वडिलांची किंवा पतीची माहिती द्या. तर मी इथे आधार कार्ड क्रमांक टाकतो, कॅप्चा टाकतो. त्यानंतर मी सहमत आहे याच्यावर क्लिक करतो आणि OTP पाठवा याच्यावर इथे क्लिक करून घेतो. तर येथे मोबाईलवर OTP हा प्राप्त झालेला आहे. तो OTP आपणास यामध्ये टाकायचा आहे आणि सबमिट करा याच्यावर इथे क्लिक करायचे आहे. तर येथे व्हेरिफिकेशन फेल्ड दाखवत आहे. तर मी येथे परत ट्राय करतो. तर मी येथे त्या महिलेच्या पतीचा आधार कार्ड क्रमांक टाकलेला आहे, कॅप्चा टाकलेला आहे आणि इथे खाली मी सहमत आहे याच्यावर इथे क्लिक करतो आणि OTP पाठवा याच्यावर क्लिक करतो. त्यानंतर येथे वडिलांचे किंवा पतीचे नाव येथे दाखवले जाईल. त्यानंतर येथे जात प्रवर्गामध्ये आपली जी काही कास्ट असेल ती कास्ट आपण यामधून निवडून घ्यायची आहे. जसे की मी येथे सर्वसामान्य ही निवडलेली आहे. त्यानंतर माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाही. तर मी येथे होय हे ऑप्शन निवडलेले आहे. त्यानंतर येथे माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित व एक अविवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहे. तर मी येथे होय हे ऑप्शन येथे निवडलेले आहे. त्यानंतर येथे हा जो काही बॉक्स दिसत आहे, उपरोक्त अनुक्रमांक 1 व 2 मध्ये देण्यात आलेली माहिती खरी असून खोटी आढळल्यास खोटी माहिती दिल्याप्रकरणी सक्त कारवाईस पात्र राहील. तर या बॉक्समध्ये आपणास येथे क्लिक करायचे आहे आणि आपणास येथे सबमिट करा याच्यावर येथे क्लिक करायचे आहे. तर आपण येथे पाहू शकतात की येथे खाली त्यानंतर आपण येथे खाली पाहू शकतात की येथे सक्सेस असा मेसेज आलेला आहे. तुमची ई-KYC पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे. तर अशा प्रकारे आपणास आपली ई-KYCची जी काही प्रोसेस आहे ही अशा पद्धतीने कंप्लीट करून घ्यायची आहे. तर यामध्ये महत्त्वाच्या बाबी म्हणजेच यामध्ये लाडकी बहीण योजनेसाठी यामध्ये आपणास महिलेचे आधार कार्ड, त्याचप्रमाणे जर महिला विवाहित असेल तर यामध्ये आपणास पतीचे आधार कार्ड हे लागणार आहे. त्याचप्रमाणे महिला ही अविवाहित असल्यास यामध्ये वडिलांचे आधार कार्ड यामध्ये द्यावे लागणार आहे. जर महिला व पती दोघांचेही आधार कार्ड मोबाईल नंबरला लिंक असणे हे यामध्ये आवश्यक आहे. मोबाईल नंबर जर लिंक नसेल तर KYCची जी काही प्रक्रिया आहे ही प्रक्रिया आपणास पूर्ण करता येणार नाही. तर लाडक्या बहिणींसाठी योजनेच्या सर्व लाभार्थी भगिनींनी आजपासून पुढील 2 महिन्यांच्या आत
सदर KYCची प्रक्रिया ही पूर्ण करावी। तर यामध्ये बऱ्याच जणांना अनेबल टू सेंड OTP हा मोबाईलवर कधीकधी येतो, परंतु पुढे OTP टाकण्याचे ऑप्शन आपणास यामध्ये पाहायला मिळत नाही। त्याचप्रमाणे अनेबल टू सेंड OTP क्लिक केल्याच्या नंतर OTP हा मोबाईलवर प्राप्त होत नाही। तर वारंवार आपणास यामध्ये कॅप्चा फिलअप करून मी सहमत आहे याच्यावर क्लिक करून OTP पाठवा याच्यावर आपणास वारंवार क्लिक करायचे आहे। तर दिवसा वेबसाईटला हा खूप मोठ्या प्रमाणात प्रॉब्लेम येऊ शकतो, त्यामुळे आपण आपली KYC ही संध्याकाळी करण्याचा प्रयत्न करा। तर आपण घर बसल्या कुठेही न जाता आपल्या मोबाईलवर अशा प्रकारे KYC ही करून घेऊ शकता। तर या व्यतिरिक्त जर आपले काही प्रश्न असतील तर खाली कमेंट सेक्शनमध्ये कळवा। व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक, कमेंट आणि इतरांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। धन्यवाद।